नमस्कार. मी रामचंद्र इकारे. माझ्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील एक लेख, जीव धोक्यात टाकणारी सेल्फिश पिढी, हा आपल्यासमोर सादर करीत आहे. विज्ञान युगात वावरताना या युगानं मानवाला अनेक नवनव्या गोष्टी दिल्या आणि माणसानेही त्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेतला. अशीच एक विज्ञान देणगी म्हणजे कॅमेरा. ज्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून माणसाला आपलंच छायाचित्र काढता येऊ लागलं. वर्षानुवर्षे पाण्यात आणि आरशात प्रतिबिंब पाहणाऱ्या माणसाला त्या छायाचित्राचं कौतुकही वाटू लागलं. माणूस इतर गोष्टींवर प्रेम करो अथवा ना करो, परंतु जगातला प्रत्येक माणूस स्वतःवर मात्र नक्की प्रेम करतो. त्याला स्वतःच्याच व्यक्तिमत्वाचं, त्यातील विविध पैलूंचे आकर्षण असतं आणि मग हे आकर्षण आणि कॅमेरा यांच्या मिलापातून जन्म झाला तो नव्या सेल्फी संस्कृतीचा. पूर्वी फोटो काढल्यावर तो हातात येण्यासाठी कित्येक दिवसांचा कालावधी जात असे. कॅमेऱ्यातील रोल पूर्ण होणे, नंतर डेव्हलपिंग, प्रिंटिंग यासारख्या प्रक्रिया, त्यामुळे फोटोसाठी सणवार, लग्न, वाढदिवस असे समारंभ निमित्त होत. याच फोटोची मागील पिढीची एक आठवण म्हणजे कित्येक जणांनी इयत्ता 10वीत ओळखपत्रासाठी लागतो म्हणून आयुष्यात पहिल्यांदा फोटो काढले. तोही रुबाब वेगळाच. त्यावेळी स्टुडिओतील कोट आणि टाय घालून काढलेला फोटो आजही अनेकांच्या फाईलमध्ये अथवा कपाटात भिंतीवरील विविध फोटोंसोबत पाहायला मिळतो. आज मात्र हा कॅमेरा घराघरात नव्हे तर मोबाईलच्या माध्यमातून सर्वांच्याच हातात पोहोचला. त्यासाठी व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा अशा सोशल साईटवर ठेवण्यात येणारा डीपी दररोज अथवा सतत बदलण्याच्या सवयीतून आणि स्वआकर्षण यातून नव्या पिढीत सेल्फीचा आजार नसनसमे शिरला आहे. मोबाईलमधील फोटो एडिटच्या अनेक नव्या पर्यायांनी तर आणखी उत्साह वाढवला. खरं तर स्वतःवर प्रेम करण्याएवढं सुख आणि समाधान कशातच नाही, असंच या सेल्फिश पिढीला वाटू लागलं. स्वतःचं व्यक्तिमत्व निश्चितच खुलवावं, विविध छंदांनी, नात्यांनी फुलवावं आणि हे खुललेलं व्यक्तिमत्व कॅमेऱ्यात बंदिस्त करून जगण्यातील प्रत्येक सुखद क्षणांची आठवण म्हणून ती जपायलाच हवी. पण ती जपत असताना ती आपली आठवण आपल्या नातलगांसाठी शेवटची ठरणार नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. कारण सेल्फी काढत असताना डोंगर, दऱ्या, समुद्र आणि त्यांचे धोके याचंही भान राहीना. सेल्फीमुळे जीव धोक्यात ही बातमी आता नित्याचीच झाली आहे. पूर्वी फोटो काढण्यासाठी अंधाऱ्या खोलीची आवश्यकता असे. आता नव्या तंत्रज्ञानामुळे लख्ख प्रकाशातही फोटो काढता येतो. मग फोटोग्राफीच्या अंधारातून प्रकाशाकडे झालेल्या प्रवासातून आमच्या नव्या आणि सेल्फिश झालेल्या उथळ पिढीच्या मनावर संयमाचा प्रकाश पडावा. कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना तुमच्या सेल्फीपेक्षा तुमची जास्त गरज आहे. जीव धोक्यात घालून भिंतीवरच्या चौकटीत कायम बसण्यापेक्षा जीव सांभाळून माणसाच्या मनात बसलेलं केव्हाही चांगलं. हा लेख दैनिक लोकमत मध्ये दिनांक 27 जून 2018 रोजी प्रकाशित झाला आहे.